नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि झटपट पालकाची भाजी. त्यासाठी मी माझ्या शेतातून गावरान पालक घेतलेला आहे. पालक निवडताना पाने गर्द हिरवी असावी, पिवळी किंवा कोमजलेली नसावी. ही बघा किती छान आणि ताजी पालक आहे. मस्त अशी हिरवीगार पालक. पालकाचे देठ जाड नसावे, माती किंवा कीड नसावी. बघा, ही सर्व पालक आहे. छान अशी हिरवीगार पालक. पालकाची भाजी आपल्या हाताने निवडून घेतल्यावरच खरी चव येते. गावरान पद्धतीने चविष्ट आणि अशी पालकाची भाजी, हेल्दी अँड टेस्टी पालक भाजी रेसिपी आज आपण बघूया. पालक स्वच्छ धुवून घ्यायचा. पालक धुताना 2-3 वेळा पाणी बदला, कारण त्याला माती असते. त्याच्यामुळं आपण पालक स्वच्छ धुवून घ्यायचा. मी आधी पालक डायरेक्ट शिजवायला टाकलाय. तुम्ही बारीक चिरून पण टाकू शकता. मला मी डायरेक्ट टाकलेला आवडतो. मला चिरून टाकलेली आवडत नाही, त्याच्यामुळे मी डायरेक्ट टाकत असते. चांगले 5-10 मिनटं तुम्ही तो पालक शिजवून घेऊ शकता. जास्त वेळ पण शिजवायचा नाही, कारण त्याचा कलर उडू शकतो. आणि झाकण पण ठेवायचं नाही. झाकण ठेवल्याने पण भाजीचा कलर असा हिरवागार नाही येत, ग्रीनिश भाजी दिसत नाही. बघा, पालक हा शिजत आला आहे. त्यासाठी आपण घेणार आहोत शेंगदाणे भाजून घ्यायचे. लसणाच्या पाच पालक भाजी चांगली हटवून घ्यायची. शिजलेलं पाणी आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं. जिरे मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची. ठेचलेला लसूण टाकायचा. चांगला परतून घ्यायचा. त्याच्यानंतर मसाला टाकायचा. मसाला परतून घ्यायचा. मसाला चांगला परतून घ्यायचा.
चांगला परतला तरच भाजीला टेस्ट येते. आणि भाजी टाकायची. बघा कसा छान कलर आला आहे भाजीला. भाजी पण चांगली परतून घ्यायची. शिजलेलं पाणी त्याच्यात ॲड करायचं. ते टाकून द्यायचं नाही, कारण त्याच्यामध्ये विटॅमिन्स असतात.